हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन प्लॅटफॉर्मवरती तुमचे स्वागत आहे. इथं आजपासून आपण खऱ्या अर्थानं चालू घडामोडी ज्या असतात त्याच्यावरती फोकस करून चालणार आहोत. त्याच्यामध्ये विशेष करून द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स याच्यावरती डिटेल एक्सप्लेनेशन करण्याचा रोज आपण डेली बेसिसवरती प्रयत्न करणार आहोत. एक लेक्चर हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसचं एक्सप्लेन करणार असेल आणि दुसरं लेक्चर मटा आणि लोकसत्ता या दोन न्यूजपेपरचं एक्सप्लेनेशन करणारं लेक्चर असेल. आत्ता जे लेक्चर आपण घेतोय इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू या दोन न्यूजपेपरच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्याचं एक्सप्लेनेशन करणारं हे लेक्चर आहे. मग विशेष करून याचा कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, तर विशेष करून मराठीमधून जे यूपीएससीची तयारी करतायत, राज्यसेवा करतायत, एमपीएससी ज्याला आपण म्हणतो, कंबाईनची तयारी करतायत, ग्रुप सीची तयारी करतायत, म्हणजे एकंदरीत स्पर्धा परीक्षांचे जे तयारी करणारे आपले मराठी विद्यार्थी आहेत त्यांना विशेष करून मराठी आपल्या मातृभाषेतून सर्व काही जे करंट अफेअर्स आहे, चालू घडामोडी आहेत त्या उपलब्ध करून देण्याचं कार्य या प्लॅटफॉर्मवरती आजपासून सुरू होते आणि त्याचं हे आपलं पहिलं लेक्चर आहे. मग आता विशेष करून आज जे आपण दोन न्यूजपेपरचं डिस्कशन करणार आहोत ते डिस्कशन कशा स्वरूपात असेल हे पहिल्यांदा तुम्हाला मी समजावतो. पहिल्यांदा जो काही मोटिवेशनल प्रोत्साहन देणार, तुम्हाला प्रेरणा देणारा कोट आहे तो पहिल्यांदा मी सांगेन आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल डिस्कशनला सुरुवात होईल आपलं. आणि डिस्कशन झाल्यानंतर जे आपण डिस्कशन केले त्याच्यावरती आधारित एक किंवा दोन क्वेश्चन मी तुम्हाला शेवटी देईन. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. उद्या म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून काय होईल की जे आपण डिस्कशन करतोय त्याचा आपल्याला मार्क्समध्ये रूपांतर करता येईल. त्याच्यावरती क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो याचा सुद्धा आपल्याला सराव करता येईल. तर सुरुवात करू याच्या डिस्कशनला. आज 1 फेब्रुवारीमध्ये द हिंदूला आणि इंडियन एक्सप्रेसला कोणत्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या बघण्यासाठी सुरुवात करूया. पहिल्यांदा द हिंदूच्या न्यूज महत्त्वाच्या बघूया, त्यानंतर इंडियन एक्सप्रेसच्या न्यूज बघूया. त्याच्या अगोदर जो काही मोटिवेशनल कोट आहे तो बघण्याचा प्रयत्न करूयात. मोटिवेशनल कोट बघितला तर त्याच्यामध्ये सांगितलं, आय विल सक्सेस डेफिनेटली बट नॉट आय विल सक्सेस नॉट इमिजिएटली बट डेफिनेटली. याच्यामध्ये मला वाटते स्पर्धा परीक्षेचा सर्व काही सारच सांगितलं आपल्याला, कारण स्पर्धा परीक्षा हे असं क्षेत्र आहे की याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली सक्सेस होऊ शकत नाही. रात्रात तुमचा एक्झाम देऊन रिझल्ट लागू शकत नाही. म्हणजे तुम्ही यशस्वी आहात की अपयशी आहात हे रात्रात तुम्हाला समजत नाही. म्हणजेच काय, तर तुमचं यश तुम्हाला रात्रात समजत नाही. तर त्याला काही कालावधी ठरवून दिलाय. तो कालावधी आणि तो एक वेगळा संघर्ष आहे, तो एक वेगळा संघर्ष असतो. आणि तोच या कोर्टमध्ये आपल्याला सांगितलंय की आय विल सक्सेस इन लाईफ नॉट इमिजिएटली. लाईफमध्ये मी लगेच सक्सेस नाही होणार, ठीक आहे, परंतु मी सक्सेस होणार हे डेफिनेट आहे. म्हणजे खात्रीशीर आहे की मी कधी तर सक्सेस होईल. अशा प्रकारचा अप्रोच ठेवून आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असते. प्रत्येक वेळेस, प्रत्येक तिसऱ्या दिवशी तुम्हाला वाटेल आता हे क्षेत्र आपल्यासाठी नाही, आपल्याला सोडून द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला रोज मोटिवेट राहणं गरजेचं असतं, स्वतःला मोटिवेशन देणं गरजेचं असतं, स्वतःच प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात जास्त निराशा येणारं क्षेत्र आहे, सगळ्यात जास्त आपण अपयशी होतोय की काय अशी अनिश्चितता दाखवणारं क्षेत्र आहे. म्हणून तर स्पर्धा परीक्षेला अनिश्चिततेचं क्षेत्र जास्त म्हटलं गेलं आणि त्याच्यासाठी अशा प्रकारच्या कोर्सची आपल्याला गरज असते. त्यामुळेच आपल्या लेक्चरचं स्वरूप आपण पहिल्यांदा कोर्टनं सुरुवात करायचं अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे. म्हणजे याच्यातून एकंदरीत आपल्या स्पर्धा परीक्षेचं आयुष्य सांगितलं आहे असं मला वाटतं. सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. ठरलेल्या स्वरूपानुसार पहिल्यांदा द हिंदू न्यूज पहिल्यांदा आपण बघूयात. इथं आपल्याला पाहावास मिळतोय 1 फेब्रुवारी 2022चा द हिंदू. या स्लाइडमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघू शकता की 1 फेब्रुवारी 2022चा हा द हिंदू आहे आणि त्याच्यामधली पहिली महत्त्वाची न्यूज कोणती बघण्यास सुरुवात करूया, डिटेलमध्ये डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. पहिली न्यूज आहे ती इकॉनॉमिक सर्व्हेशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून बजेटच्या अगोदर इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे आर्थिक विवरण अगोदरच्या वर्षाचं म्हणजे चालू वर्षाचं आर्थिक विवरण मानलं जातं. म्हणजे 2021-22चं आर्थिक विवरण या ठिकाणी निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आहेत, आपल्या वित्तमंत्री आहेत, केंद्रीय वित्तमंत्री, त्यांच्याद्वारे खरं तर हे मानलं गेलं. मग विशेष करून त्याच्यामध्ये काय काय सांगितलंय हे आपल्याला खरं तर बघणं गरजेचं आहे. मग ते जर आपण व्यवस्थितरित्या बघितलं तर त्याच्यामध्ये हायलाइटेड कन्सेप्ट काय काय दिलेले हे आपल्याला समजता येईल. जीडीपी विषयी पहिल्यांदा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट विषयी बोलले गेले. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे तो 9.2% 2021-22चा असेल असं याच्यामध्ये सांगितलं. आता 2021-22 हे वर्ष
जे फिनान्शियल वर्ष आपलं असते, फिनान्शियल इयर आपलं असते, ते विशेष करून 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत असतं. म्हणजे 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला खतम होतं. जसं की सामान्य वर्ष तुम्ही म्हणता 1 जानेवारीला सुरू होतं आणि 31 डिसेंबरला सुरू होतं, तसं फिनान्शियल इयर वेगळं असतं. फिनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. म्हणजे जसं की 21-22 हे वर्ष आहे ते आता 31 मार्चला संपणार आहे आपलं. म्हणजे जे अगोदरचं फिनान्शियल इयर आहे ते आणखी चालू आहे आणि आणखी संपलं नाहीये, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग या वर्षातला जो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, जीडीपी आहे, तो त्याला सकल राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा आपण म्हणतो. मग तो जो रेट आहे तो 9.2% असेल, अशा प्रकारचं स्टेटमेंट याच्यामध्ये सर्वेमध्ये करण्यात आले. त्याचबरोबर 2022-23 म्हणजे पुढच्या वर्षी जर फिनान्शियल इयरचा जीडीपी बघितला तर तो 8% ते 8.5% असेल, अशा प्रकारचा अंदाज त्याच्यामध्ये वर्तवलेला आहे. 8 ते 8.5%. त्याचबरोबर इन्फ्लेशन आहे, इन्फ्लेशनवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे, हे या सर्वेमधून आपल्याला पाहावयास मिळतं. कारण का तर इथं चार्ट आपल्याला दिलेत, ते चार्ट तुम्हाला समजावून सांगतो. पहिला तर चार्ट जो दिलाय तो विशेष करून जीडीपीशी रिलेटेड दिलाय आणि जीडीपी जो आहे तो पॅन्डेमिकमुळं या चार्टमध्ये बघू शकता आपण, पॅन्डेमिकमुळं आणखी खाली गेला होता जास्त, जे पॅन्डेमिकमुळं जे अर्थव्यवस्थेला फटका बसला त्याच्यामुळे. त्यानंतर परत पॅन्डेमिकमधून आपण बाहेर आल्यानंतर अर्थव्यवस्था सुद्धा तशा प्रमाणातच बाहेर आली आणि तशा प्रमाणात पुन्हा ग्रोथ अर्थव्यवस्थेची सुरू झाली, वाढ सुरू झाली, वृद्धी सुरू झाली. मग त्याच्यामध्ये पुन्हा व्ही शेप कर्व आपल्याला पाहावयास मिळतो आणि पुन्हा जीडीपी वाढलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि तो आता 8 ते 8.5% जाऊन थांबेल, अशा प्रकारची लक्षणे या कर्ववरून आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर पुढं चार्टमध्ये कंझ्युमर प्राइस इंडेक्स दिलाय आणि होलसेल प्राइस इंडेक्स दिलाय, जो की इन्फ्लेशनची डायरेक्ट रिलेटेड आहे, महागाईशी डायरेक्ट रिलेटेड आहे. आणि आत्ताची आपली सगळ्यात जास्त चिंता कशाची आहे तर होलसेल प्राइस इंडेक्स असू द्या किंवा कंझ्युमर प्राइस इंडेक्स असू द्या, त्याला आपण ग्राहक निर्देशांक म्हणतो, घाऊक निर्देशांक म्हणतो, किरकोळ निर्देशांक आणि घाऊक निर्देशांक म्हणतो. कंझ्युमर प्राइस इंडेक्सला आपण किरकोळ निर्देशांक म्हणतो आणि होलसेल प्राइस इंडेक्सला आपण घाऊक निर्देशांक म्हणतो. मग याच्यामध्ये खूप वाढ होताना आपल्याला पाहावयास मिळते, म्हणजे महागाई आपल्याला वाढताना पाहावयास मिळते. मग कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा कर्व जर आपल्याला बघितला तर थोडासा स्थिर असलेला आपल्याला पाहावयास मिळते, परंतु त्याच्यावरती थोडी थोडी वाढ होत जाताना सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. परंतु होलसेल प्राइस इंडेक्स जर बघितला तर त्याचा होलसेल प्राइस इंडेक्सचा हा कर्व आहे. होलसेल प्राइस इंडेक्स जर बघितला तर तो खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहावयास मिळतोय, जे की इन्फ्लेशनला कारण आहे. मग आता होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे तो जवळजवळ 10% वाढलेला आहे, म्हणजे त्याच्यामुळं 10% चलनवाढ झालेली पाहावयास मिळते, महागाई झालेली पाहावयास मिळते. आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो जवळजवळ 5.6% वाढलेला आपल्याला पाहावयास मिळते, जे की खूप चिंतेची गोष्ट आहे. त्याचबरोबर फ्युएल प्राइस, आता खूप पेट्रोलचे दर खूप वाढले, डिझेलचे दर खूप वाढले, त्याच्यामुळे अनेक गदारोळ तुम्हाला पाहावयास मिळाला असेल. मग तो परिणाम कसा होत असतोय तर आपण जे क्रूड ऑइल घेतोय, कच्चं तेल घेतोय इतर देशांकडून, ते पर बॅरल किंमत जी आहे ते जवळजवळ 88.85 एवढ्या डॉलर्स पर्यंत बॅरलची किंमत आपल्याला गेलेला पाहावयास मिळते. म्हणजे इथं कर्व जर बघितला आपण तर तो वाढता कर्व असलेला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे क्रूड ऑइल जे आपण घेतोय ते आपण खूप महागात घेतोय, ते खूप महागात आपल्याला मिळते आणि त्याचा परिणाम अभ्यास आहे देशातल्या ज्या तेलाच्या किमती आहेत त्या वाढताना आपल्याला पाहावयास मिळतात आणि तो परिणाम आपल्याला पाहावयास मिळालेला आहे. त्या फ्युएल प्राइसमध्ये एक वेगळी महागाई झालेली पाहावयास मिळते. ते कशामुळे झाले तर क्रूड ऑइलच्या किमती महागल्यामुळे झाले, हे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. आणि हे जे 3 इथं चार्टमध्ये तुम्हाला सांगून दिलेले आहेत, हेच खरं तर याच्यामध्येच आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे. आपल्या अर्थव्यवस्थेसमोरची ही 3 महत्वाची आव्हानं आहेत असं आपण या ठिकाणी समजू शकतोय. त्याचबरोबर पुढं आणखी याच्यामध्ये काय सांगितलंय तर पुढं याच्यामध्ये जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत नवीन अपॉइंट केलेले व्ही अनंत नागेश्वरम, हे यांनी सांगितलंय की 8.8% ते 8.5% म्हणजे 8% ते 8.5% म्हणजे 8% ते 8.5% पर्यंत जीडीपी पुढच्या वर्षामध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळेल. म्हणजे एकंदरीत जीडीपी मध्ये वाढ होताना पाहावयास मिळेल असं आपल्याला यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये आणखी 2 महत्वाच्या कन्सेप्ट आले आहेत, व्ही शेप्ड
कर्वची कन्सेप्ट आली आणि डब्ल्यू शेप्ड कर्वची कन्सेप्ट आली. आता व्ही शेप्ड कर्वची कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगायची झाली तर सोप्या भाषेमध्ये अशा प्रकारचा कर्व असतो आपला इकॉनॉमीमध्ये. आणि व्ही शेप जर बघितला तर व्ही शेप कसा असणार आहे, जसं की इथं तुम्हाला मी ज्यावेळेस जीडीपी सांगत होतो त्यावेळेस व्ही शेप कर्व आहे हा. अशा प्रकारचा कर्व असतो व्ही शेपचा. म्हणजेच व्ही शेप कर्व आपल्याला काय सांगतोय तर पॅन्डेमिकमुळं किंवा इतर घटनांमुळे काही प्रमाणात अर्थव्यवस्था खाली येत असते, त्यानंतर स्थिर सिच्युएशन झाल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पहिल्या भूतकाळाच्या परिस्थितीमध्ये जात असते, म्हणजे स्थिर लेवलला जात असते. आणि तो जो आपल्याला आपण म्हणू शकतो शॉक मिळतो अर्थव्यवस्थेला, तो व्ही शेप्ड कर्व नुसार आपल्याला पाहावास मिळतो, म्हणजे अचानक कर्व खाली गेलेला पाहावास मिळतो. ते आपल्याला व्ही शेप कर्व मध्ये समजतं. आणि डब्ल्यू शेप कर्व काय तर अशाच प्रकारे आणखी एक व्ह्यू होतं, म्हणजे काय, पहिली लाट आली त्यामुळे अर्थव्यवस्था खाली गेली पुन्हा स्थिर झाली, पुन्हा दुसरी लाट आली अर्थव्यवस्था खाली गेली पुन्हा स्थिर झाली. म्हणजे कर्व कशा पद्धतीचा हा डब्ल्यू शेप कर्व झाला. समजतंय? एवढं सोपं आहे, एवढं आपल्याला सोप्या भाषेत हे समजावून घेता येऊ शकतं. त्याचबरोबर मनरेगाचा उल्लेख आलेला इथं. मग मनरेगा स्कीम काय आहे ती सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. मग ती सुद्धा स्कीम आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत ही जी न्यूज आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीतून खूप महत्वाची न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. हा जो इकॉनॉमिक सर्वे आहे तो 242 पेजेसच्या आसपासचं डॉक्युमेंट्स आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा इथं प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर इथं जे $88 पर बॅरलची किंमत गेली ऑइलची, क्रूड ऑइलची, ती येणाऱ्या वर्षांमध्ये $70 ते $75 पर्यंत येईल असा सुद्धा अंदाज याच्यामध्ये वर्तवलेला आपल्याला पाहावास मिळतो. मग याच्यामधून आपल्याला घ्यायचं काय काय हे बघूया आपण. पहिला तर आपल्याला घ्यायचं आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची कन्सेप्ट काय ही आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी कन्सेप्ट आपल्याला काय घ्यायची तर दुसरी कन्सेप्ट आपल्याला इथं कंझ्युमर प्राइस इंडेक्सची कन्सेप्ट दिली आणि होलसेल प्राइस इंडेक्सची कन्सेप्ट दिली. मग या दोन्ही कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट आपण घेऊ शकतो. तिसरा की पॉईंट इथं मनरेगाचा उल्लेख आला, या स्कीमचा उल्लेख आलाय. मग त्या स्कीम विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवायला पाहिजे. समजते? हे 3 पॉईंट तर खऱ्या अर्थानं घेऊ शकतोय. नवीन जे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर झालेले आहेत व्ही अनंत नागेश्वरम, हे यांचं सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. हे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत, नवीन यांची नियुक्ती झालेली. आणि चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर ही खूप महत्वाची पोस्ट मानली जाते, त्यामुळे हे सुद्धा तुमच्या लक्षात राहू द्या. चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आताचे कोण आहेत तर व्ही अनंत नागेश्वरम हे चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आहेत. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी व्ही शेप्ड कर्व काय आहे, डब्ल्यू शेप्ड कर्व आहे काय आहे ते ढोबळ आपल्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय, ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल. म्हणजे एकंदरीत हे 3 की पॉईंट, 4 की पॉईंट म्हणू शकतो, हे व्ही अनंतनाथ नागेश्वरम हे जे आहेत त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवा. हे 4 की पॉईंट अर्थशास्त्राच्या दृष्टीतून आपल्याला या न्यूजमधून घ्यायचे आहेत. अर्थशास्त्र या विषयाच्या दृष्टीतून ही न्यूज महत्वाची होती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही. पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून 5 राज्यांमध्ये इलेक्शन होऊ घातलेले. ते 5 राज्य कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये गोवा आहे, मणिपूर आहे, पंजाब आहे, उत्तराखंड आहे आणि उत्तर प्रदेश आहे. या 5 राज्यांमध्ये इलेक्शन सुरू आहेत. मग आता त्याचबरोबर आपल्याला कोविड-19चा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. मग तोच हेल्थ मिनिस्टरने विचार करून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या द्वारे ज्या काय रोड शोज आहेत, व्हेकल रॅलीज आहेत, वेगवेगळे सभा आहेत, त्याच्यावरती 11 फेब्रुवारीपर्यंत बॅन जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. अगोदर पण बॅन होता, त्याची कालावधी संपत आला होता आणि तो कालावधी आता एक्सटेंड करण्यात आला 11 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजे तो कालावधी जो आहे तो जो बॅन आहे तो 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आलाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं. परंतु पार्टी मिटिंग्स असतील त्या 1000 लोकांची मर्यादा घालून सुरू ठेवण्यास त्यांनी सांगितलेलं आहेत. अशा प्रकारच्या ज्या मिटिंग्स आहेत लोकांच्या त्याच्यामध्ये 1000 पेक्षा जास्त लोक असता कामा नये अशा प्रकारचं रिस्ट्रिक्शन त्याच्यावरती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं घातलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग याच्यातून पहिला तर की पॉईंट आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट काय तर जे महत्वाचे राज्य आहेत की ज्याच्यामध्ये आता असेंब्ली इलेक्शन सुरू आहेत, विधानसभा जे निवडणूक आहेत त्या सुरू आहेत, त्या राज्यांविषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं.
बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही, म्हणजे एकंदरीत ही जी न्यूज आहे ती पॉलिटीच्या दृष्टीतून महत्वाची आहे, म्हणजे राज्यशास्त्राच्या दृष्टीतून ही न्यूज महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतोय. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची न्यूज आहे ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड आहे. विशेष करून सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली गेली आहे. त्या पिटिशनमध्ये हे सांगितले गेले की हरियाणामध्ये जे काय मुस्लिम बांधव जे आपल्या शुक्रवारी नमाजला जात असतात, विशेष करून शुक्रवारची नमाज ही खूप महत्वाची असते मुस्लिम बांधवांमध्ये, आणि तिथं हेट्रेड निर्माण करण्याचं एक हिंसात्मक कृतीला प्रोत्साहन देणारे कार्य काही गट करत आहेत. परंतु त्यांच्या विरोधात तिथली जी अथॉरिटी आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यांनी कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं नियंत्रण ठेवलं नाही. मग ते जे ऑफिशियल्स आहेत ते जाणून बुजून तसं करत आहेत, अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावरती वारंवार लागत आलेले आहेत. मग त्याच्याशी रिलेटेडच पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच्यावरती सुनावणी करण्याचं ॲग्री केलेलं आहे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपले आहेत NV रामण्णा, त्यांनी. हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून विशेष करून इथं धर्माचा मुद्दा येतोय, फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा येतोय, आणि तो विशेष करून फंडामेंटल राईट्समध्ये आपल्याला, आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये आपल्याला सांगितलंय. त्यामुळं पहिला तर की पॉईंट आपल्याला फंडामेंटल राईट्स आपल्याला सगळी माहिती असणं गरजेचं आहे. जे काय आपल्याला 12 ते 35 मध्ये सांगितलंय, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये 12 ते 35 आर्टिकल्समध्ये आपल्याला जे काही फंडामेंटल राईट्स सांगितलेले आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून या न्यूजचा आपण जर विचार केला तर या न्यूजचा विचार करता आपल्याला टोटल फ्रीडम ऑफ रिलिजन ही कन्सेप्ट काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातून आपण काय घेऊ शकतो तर सेक्युलरिझमचा मुद्दा, धर्मनिरपेक्ष आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रियांबलमध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्येच आपल्याला दिले सेक्युलरिझम ही कन्सेप्ट, धर्मनिरपेक्षता ही कन्सेप्ट. म्हणजे ते कन्सेप्टचा नेमका अर्थ काय आहे, घटनेमध्ये काय अर्थ दिलाय, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते? हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ही सुद्धा जी न्यूज आहे ती पॉलिटीच्या दृष्टीतून महत्वाची असं आपण म्हणू शकतो, म्हणजे राज्यशास्त्राच्या दृष्टीतून महत्वाचे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. तिसरा की पॉईंट आपल्याला घ्यायचाच झाला तर हरियाणाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे हे लोकेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जिओग्राफीच्या दृष्टीतून, मॅप रिडिंगच्या दृष्टीतून आपण ते बघून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती पी चिदंबरमशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. पी चिदंबरम हे काँग्रेस पार्टीमधले खूप महत्वाचे लीडर आहेत आणि ज्यावेळेस काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये होता त्यावेळेस अर्थमंत्री सुद्धा, केंद्रीय अर्थमंत्री सुद्धा हे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे अर्थशास्त्रातलं एक विशेष नॉलेज असणारी पर्सनॅलिटी ही मानली जाते. आणि त्यांच्याकडून जो इकॉनॉमिक सर्व्हे आता मांडला गेलाय गव्हर्नमेंटनं, सत्ताधारी पक्षामध्ये जे BJP गव्हर्नमेंटनं मांडला गेला असं आपण म्हणू शकतो, त्याच्यावरती टीका केली गेली आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पॉवर्टी म्हणजे गरिबी आणि जॉबलेसनेस म्हणजे अनएम्प्लॉयमेंट याला आपण म्हणू शकतोय, कोविड-19 लोकांचा जॉब, खूप लोक अनएम्प्लॉईड झालेले आहेत, या दोन्ही गोष्टींचा या सर्व्हेमध्ये विचार केला गेला नाही असं त्यांच्याकडून बोलण्यात आलेलं आहे एक विरोधी पक्षनेता म्हणून. मग याच्यामध्ये 2 की पॉईंट काय सांगितलेत, पॉवर्टी आणि जॉबलेसनेस म्हणजे अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे बेरोजगारी आणि गरिबी, या 2 गोष्टींवरती त्याच्यामध्ये विचार केला गेला असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मग इकॉनॉमीच्या दृष्टीतून पॉवर्टी म्हणजे गरिबीची काय आकडेवारी आपल्याला सापडते का, ती आकडेवारी आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती कसाही प्रीला किंवा मेन्सला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आणि त्याचबरोबर अनएम्प्लॉयमेंटची सुद्धा आकडेवारी तशाच पद्धतीनं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे की सरकारी डेटा आपल्याला कोणता मिळतोय का, तो डेटा ऑफिशियल आपण घेऊन ठेवायला पाहिजे की अनएम्प्लॉयमेंट रेट वगैरे आपल्याला जर मिळाला तर ते आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. त्याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत इकॉनॉमीच्या दृष्टीतून ही न्यूज आहे ती महत्वाची होती असं आपण म्हणू शकतो. पुढची न्यूज आहे ती पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता विशेष करून पेगासस विषयी सुप्रीम कोर्टामध्ये याच्या अगोदर पण पिटिशन दाखल केले गेले, पण त्याच्यावरती विशेष काय आउटकम आला नाही. पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन पेगाससशी रिलेटेड दाखल केली गेली. मग त्याच्याकडून विरोधी पक्षांकडून हे मत होतं की गव्हर्नमेंटने याच्यावरती डिबेट करायला पाहिजे, बोलायला पाहिजे. परंतु गव्हर्नमेंटने क्लिअर केलंय हा ज्युडिशरीकडे गेलेला मामला आहे, त्याच्यावरती गव्हर्नमेंटनं बोलणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे याच्यावरती कोणत्याही डिबेटची रिक्वायरमेंट नाही किंवा वादविवादाची रिक्वायरमेंट नाही, चर्चेची रिक्वायरमेंट नाही, गरज नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट गव्हर्नमेंटकडून करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतं. हा जो पेगासस स्पायवेअर आहे तो जास्त न्यूजमध्ये असणारा मुद्दा आहे. याच्याशी रिलेटेड आपण भविष्यामध्ये लेक्चर बनवूच डिटेलमध्ये, पेगासस म्हणजे काय आहे नेमकं, याचं ओरिजिन काय आहे, धोका झाला तर याचा कसा होऊ शकतो,
आणि एवढा जो गदारोळ एवढ्या दिवसापासून चालू आहे तो कशामुळे चालू आहे याचं डिटेल एक्सप्लेनेशन एखाद्या लेक्चरमध्ये आपण करूच. परंतु तोपर्यंत पेगासस स्पायवेअर म्हणजे काय याची जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. एवढंच इम्पॉर्टंट आहे. पेगासस रिलेटेड प्रिलियमला कशाही पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे पेगासस स्पायवेअरची छोटीशी इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड. सुप्रीम कोर्टाची कॉलेजियम असते चीफ जस्टिसची नियुक्ती करण्यासाठी. त्याच्यामध्ये विशेष करून त्या कॉलेजियमनं सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं मुनीश्वरनाथ भंडारी यांचं नाव चीफ जस्टिस या पदासाठी सुचवलेलं आपल्याला पाहावयास मिळते. आतापर्यंत ते मद्रास हायकोर्टाचे ऍक्टिंग चीफ जस्टिस होते, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग विशेष करून या न्यूजमधून आपल्याला आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून काय शिकायचं, तर पहिली तर चीफ जस्टिस म्हणजे सुप्रीम कोर्टापासून सुरुवात करायला पाहिजे आपण. एमपीएससीला आता प्रीला क्वेश्चन सुद्धा विचारला होता. चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते. त्याचबरोबर दुसरा की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, विशेष करून सुप्रीम कोर्टाच तर झालं, त्याचबरोबर जे लोअर कोर्ट्स असतात, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत, त्यानंतर लोअर कोर्ट्स असतात, वेगवेगळे हायकोर्ट्स आहेत, अशी एक रचना आहे न्यायव्यवस्थेची आपल्या. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, त्यानंतर लोअर वेगवेगळे कोर्ट यांचे जे न्यायाधीश असतात त्या न्यायाधीशांची नेमणूक कशा पद्धतीने होत असते, त्याची प्रोसिजर काय. सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते, हायकोर्टामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये न्यायाधीशांची नेमणूक कशा पद्धतीने होत असते, त्यांची पात्रता काय आहे, कोण नियुक्ती करत असते, त्याची रचना कशा पद्धतीचं आहे, स्वरूप कशा पद्धतीचं आहे नियुक्तीचं, आणि त्याचबरोबर इतर लोअर कोर्ट्स असतात त्यांच्यामध्ये न्यायाधीशांची नेमणुकीचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, ही टोटल इत्थंभूत माहिती आपण काढून ठेवायला पाहिजे. याची सर्व इन्फॉर्मेशन आपण विशेष करून काढून ठेवायला पाहिजे. या न्यूजच्या अंतर्गत आपल्याला न्यायव्यवस्थेची आणि न्यायाधीशांची नेमणूक कशा पद्धतीने होत असते याची सर्व इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. पुढची न्यूज आहे ते इंडिया आणि रशियाशी रिलेटेड न्यूज असलेले आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून इंडिया आणि रशिया फेब्रुवारीमध्ये जे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा अजेंडा आहे त्याच्यावरती डिस्कशन करताना आपल्याला भविष्यामध्ये पाहावयास मिळेल असं सांगणारी न्यूज आहे. मग विशेष करून आता रशिया न्यूजमध्ये आणखी कोणत्या कारणामुळे, तर रशिया युक्रेन संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात सुरू असलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. जवळजवळ युक्रेनच्या बाउंड्रीवरती जे रशियानं त्याचे ट्रूप्स डेव्हलप केले, जवळजवळ 1,00,000 सैन्य तिथं डिप्लॉय केले गेलेत रशियाकडून. मग त्याच्यामुळं रशिया हे टीकेचा पात्र ठरलेला आहे जगातील कंट्रीच्या. त्याच्यामध्ये USA आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आहे आणि इतर युरोपियन कंट्रीज आहेत महत्त्वाच्या. त्यामुळं रशिया जास्त त्यामुळे सुद्धा न्यूजमध्ये. आणि त्याच्याच धर्तीवर त्या इंडिया आणि रशियामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल अजेंडाविषयी काय चर्चा होते याच्याकडे सुद्धा जगाच्या नजरा लागल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग याच्यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा उल्लेख आलाय, नॉर्थ अटलांटिक ट्रिटीचा उल्लेख आलाय, त्याचबरोबर आणखी युनायटेड नेशनचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग या सर्वांची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पहिला तर की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे, तर युनायटेड नेशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. दुसरा त्याच्यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा काय इन्फॉर्मेशन आहे, युनायटेड नेशनचीच एक एजन्सी आहे, त्याची सुद्धा स्थापना कधी झाली त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेऊन ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. आणि तिसरा की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे, तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन जे काय ते आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर मग युक्रेनचा या ठिकाणी उल्लेख आलाय, त्यानंतर रशियाचा या ठिकाणी उल्लेख आलाय. मग या दोन कंट्रीजसोबतचं इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या न्यूजच्या अंतर्गत काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. मग इथंच आपण युनायटेड नेशन विषयीची, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयीची आणि नाटो विषयीची विकिपीडियाच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन बघण्याचा या ठिकाणीच प्रयत्न करूयात आपण. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून युनायटेड नेशन्स विषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतोय. मग याच्यामध्ये त्यांचा फ्लॅग वगैरे इथं दिलाय, तुम्ही बघू शकताय. एम्ब्लम त्यांचा काय इथं दिलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. हेडक्वार्टर कुठं आहे, तर युनायटेड नेशन प्लाझा न्यूयॉर्कमध्ये, न्यूयॉर्क सिटी जी आहे तिथं युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ऑफिशियल लँग्वेज त्याच्यामध्ये अरेबिक आहे, चायनीज आहे, इंग्लिश आहे, फ्रेंच आहे, रशियन आहे, स्पॅनिश आहे, अशा प्रकारचे ऑफिशियल लँग्वेज आहेत. टाईप इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. युनायटेड नेशनचा टाईप काय, प्रकार काय, तर इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. त्याचबरोबर पुढं मेंबरशिप 193 मेंबर स्टेट आहेत आणि 2 ऑब्झर्व्हर स्टेट असलेले त्याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये
सेक्रेटरी जनरल कोण आहेत तर अँटोनिओ गुटेरस हे युनायटेड नेशनचे सेक्रेटरी जनरल असले आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहेत. त्याचबरोबर बाकी एस्टॅब्लिशमेंट त्याची कधी झाली होती, युनायटेड नेशन चार्टर साईन केला गेला होता पहिल्यांदा, तो साईन केला गेला होता 26 जून 1945, म्हणजे आजपासून 76 वर्षांपूर्वी हा जो युनायटेड नेशन चार्टर आहे तो साईन केला गेला होता. आणि चार्टर एंटर्ड इन टू फोर्स म्हणजे ऍक्टिव्हिटीमध्ये कधी आला तर 24 ऑक्टोबर 1945 या रोजी हा इन फोर्समध्ये आला, ऍक्टिंगमध्ये आला आपल्याला, असं आपण म्हणू शकतो. ही एवढी बेसिक इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपण युनायटेड नेशन विषयीची या ठिकाणी विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. एवढी मोर दॅन सफिशियंट आहे. आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयीची इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतोय. विशेष करून जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा 6 प्रिन्सिपल ऑर्गन पैकी एक ऑर्गन आहे युनायटेड नेशनचा, जसं की तो तुम्हाला दिलेलं आहे. मग त्याचं फॉर्मेशन वगैरे कधी झालं तर त्याचं ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म UNSC आहे, ते तर ऑलरेडी तुम्हाला समजलेच. फॉर्मेशन कधी झालंय तर फॉर्मेशन 24 ऑक्टोबर 1945 रोजी त्याचं फॉर्मेशन झालेलं आहे. आणि प्रिन्सिपल ऑर्गन टाईप याचा प्रकार काय तर हा एक महत्त्वाचा ऑर्गन आहे, महत्त्वाचा संस्था आहे युनायटेड नेशनची, हा त्याचा टाईप आहे. लिगल स्टेटस आता ऍक्टिव्ह आहे. मेंबरशिप 15 कंट्रीज याच्या मेंबर असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. मग त्याच्यामध्ये परमनंट मेंबर कोण कोण आहे तर त्याच्यामध्ये चायना, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट या कंट्री परमनंट मेंबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे आहेत. आणि नॉन परमनंट मेंबर म्हणजे टेम्पररी मेंबर कोण कोण आहेत तर अल्बानिया आहे, ब्राझील आहे, गॅबॉन आहे, घाना आहे, इंडिया आहे. इंडिया जो आहे तो नॉन परमनंट मेंबर म्हणजे टेम्पररी मेंबर आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आयर्लंड आहे, केनिया आहे, मेक्सिको आहे, नॉर्वे आहे, युनायटेड अरब अमिरात आहे. ही इन्फॉर्मेशन छोटीशी आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयीची या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. आता आपण नाटो विषयीची इन्फॉर्मेशन छोटीशी बघूयात. इथं विकिपीडियाच्या माध्यमातून तुम्ही नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघू शकता. मग त्याच्यामध्ये त्यांचा लोगो काय आहे इथं पाहाव्यास मिळते, फ्लॅग आहे, झेंडा जो आहे त्याचा एम्ब्लम इथं पाहाव्यास मिळतोय. त्याचं ॲब्रिव्हिएशन नाटो किंवा ओटान अशा प्रकारचं ॲब्रिव्हिएशन आहे, हे या ठिकाणी सांगितले. फॉर्मेशन कधी झालं तर 4 एप्रिल 1949 या रोजी नाटोची स्थापना झाली, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची स्थापना झाली 4 एप्रिल 1949. टाईप त्याचा मिलिटरी अलायन्स आहे. विशेष करून ही जी आहे ती मिलिटरी अलायन्स आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचे जे मेंबर कंट्रीज आहेत त्यांच्या सर्वांच्या मिलिटरी जे असतात ते कॉमन इंटरेस्टसाठी या ऑर्गनायझेशन अंतर्गत एकत्र येऊन कार्य करत असतात. हेडक्वार्टर जे आहे ते ब्रुसेल बेल्जियम मध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. मेंबरशिप 30 स्टेट जे आहेत याचे मेंबर असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतोय. याचा नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचा इंडिया मेंबर नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आणि फ्रेंच आहे. सेक्रेटरी जनरल्स कोण आहेत इथं सुद्धा ते पर्सनॅलिटीचा फोटो आणि त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतात. एवढी इन्फॉर्मेशन नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची मोर देन सफिशियंट आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ते विशेष करून आता सर्वेचा उल्लेख आला. सर्वेमध्ये आपण बघितलं की मनरेगाचा उल्लेख आला, ज्याला आपण महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट असं संबोधतो. मनरेगाचा त्याच्यामध्ये उल्लेख आलाय. मग मनरेगाच्या अंतर्गत मनरेगा हा ऍक्ट काय सांगतोय तर एम्प्लॉयमेंटची गॅरंटी लोकांना देतोय हा ऍक्ट, म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत एम्प्लॉयमेंट मिळेल, त्यांना रोजगार मिळेल, त्याच्यासाठी या ऍक्टची स्थापना केली. स्कीमच्या अंतर्गत याची खरं तर स्थापना केली गेली होती. आता त्याला ऍक्ट म्हटलं जाते. मग विशेष करून या चार्टमध्ये तुम्ही बघू शकताय, जर आपण थोडंसं झूम करून बघितलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तो चार्ट जो आहे तो व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. मग त्याच्यामध्ये या ऍक्टच्या अंतर्गत रोजगाराची मागणी आहे ती लोकांची घटलेली आहे असं कुठंतरी या ऍक्टच्या अंतर्गत सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्यामध्ये फर्स्ट लॉकडाऊनचा पिरियड बघितला तर त्याच्यामध्ये पीकला ती झालेली आपल्याला पाहावयास मिळते, म्हणजे जास्त रोजगाराची मागणी या ऍक्टच्या अंतर्गत लोकांकडून केली गेली होती. परंतु सेकंड वेव्ह जर बघितलं तर ती जी मागणी आहे ती कमी कमी होत गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. परंतु प्री पॅन्डेमिक मध्ये म्हणजे पॅन्डेमिक 1च्या अगोदर जेवढी मागणी होती तेवढ्यापर्यंत मागणी आता सुद्धा आहे असं स्पष्ट करण्यात आले. परंतु लॉकडाऊनचा पिरियड बघितला तर लोकांची या ऍक्टच्या अंतर्गत जी डिमांड आहे रोजगाराची ती कुठंतरी कमी झालेली आहे, खालावलेली आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
असं या चार्ट बघितल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळतं. हा चार्ट बघितल्यानंतर आपल्याला समजतं. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामध्ये महात्मा गांधी नॅशनल अँड रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट आहे, त्याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला कुठेतरी असणं गरजेचं आहे. त्याची इन्फॉर्मेशन विशेष करून आपण काढून ठेवायला पाहिजे. इथं आपल्या द हिंदूच्या ज्या काही महत्वाच्या न्यूज होत्या त्या समाप्त होत आहेत. आता इंडियन एक्सप्रेसच्या न्यूज महत्वाच्या कोणत्या आहेत त्या बघूयात आपण. ज्या द हिंदूमध्ये आपण न्यूज बघितल्यात त्या जर इंडियन एक्सप्रेसमध्ये रिपीट होत असतील तर त्या रिपीटेड न्यूज न बघता आपण नवीन त्याच्यामध्ये काय आहे का द हिंदू इंडियन एक्सप्रेसमध्ये ते फक्त डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. आपण जे द हिंदूला डिस्कस केलं त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त विशेष असं काय इंडियन एक्सप्रेस सुद्धा नाहीये. विशेष करून फोकस जो सर्व्हे मांडला गेलाय ना, आता इथून पुढे आज बजेट मांडलं जाणार आहे, बजेटचा प्रस्तावना मांडली जाणार आहे आज, त्याच्यावरतीच न्यूज कॉमनली असताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. त्यामुळं आजचा इंडियन एक्सप्रेस जो आहे तो विशेष द हिंदूपेक्षा वेगळं काही बोलत नाही. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही. त्यामुळं दोन्ही न्यूजपेपर जे आहेत त्याच्यातल्या ज्या काही महत्वाच्या न्यूज आहेत त्याचं डिस्कशन या ठिकाणी मी समाप्त करतोय. त्याच्या अगोदर आजच्या डिस्कशनवरती आधारित जो काय एक क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण बघूया. त्याचं उत्तर जे आहे ते उद्याच्या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला देईन. तुम्ही ते त्याचं उत्तर प्रिपेअर करून कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर नक्की सांगा, जेणेकरून तुमचा क्वेश्चनच्या दृष्टीतून सराव होईल, एक्झामच्या दृष्टीतून सराव होईल. आजच्या डिस्कशनवरती आधारित नाटोवरती मी क्वेश्चन विचारलाय. विशेष करून नाटोविषयी आपल्याला काय क्वेश्चन विचारलाय हे बघूयात. पहिलं स्टेटमेंट दिले, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट नाटो. नाटो विषयीची खालील स्टेटमेंट जे विधान आहे ते आपल्याला विचार घ्यायला सांगितलेत आणि त्याच्यापैकी जे करेक्ट आहे, योग्य आहे ते निवडायचं. मग त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय सांगितलंय, अल्सो कॉल्ड नॉर्थ अटलांटिक अलायन्स. नाटोलाच आपण नॉर्थ अटलांटिक अलायन्स असं म्हणतो, हे पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं आहे इज अन इंटर गव्हर्नमेंटल मिलिटरी अलायन्स. ही एक आंतरसरकारी लष्करी युती आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे. आणि तिसरं स्टेटमेंट, द ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट्स द नॉर्थ अटलांटिक ट्रिटी दॅट वॉज साइन्ड ऑन 4 एप्रिल 1949, म्हणजे 4 एप्रिल 1949. म्हणजे ही जी संस्था आहे ते 4 एप्रिल 1949 रोजी स्वाक्षरी केलेल्या उत्तर अटलांटिक कराराची अंमलबजावणी करते. ही स्टेटमेंट 3 आपल्याला दिली गेलीत आणि याच्यापैकी योग्य उत्तर काय आहे, योग्य स्टेटमेंटचं उत्तर काय हे आपल्याला खालील कोडच्या आधारे निवडायचं आहे. त्याच्यामध्ये 1 ओनली, 1 अँड 2, ऑल ऑफ द अबाव, नन ऑफ द अबाव, म्हणजे एक फक्त, एक आणि दोन, वरीलपैकी सर्व, वरीलपैकी एकही नाही, अशा प्रकारची आपल्याला आन्सरची सूची दिलेली आहे, कोड दिलेले आहेत. याच्यापैकी योग्य आन्सर तुम्हाला निवडायचं आहे. याचं योग्य आन्सर शोधून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमचा क्वेश्चनचा सुद्धा सराव होईल. याचं योग्य उत्तर काय आहे ते उद्याच्या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. तुर्तास आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. परंतु रजा घेण्याच्या अगोदर हे विशेष करून प्लॅटफॉर्म जे आम्ही निर्मित करतोय ते मराठी विद्यार्थ्यांना टार्गेट करून निर्माण करतोय, जेणेकरून मराठी विद्यार्थ्यांचं जे काही करंट अफेअरमधलं अडथळं आहेत ते कशा पद्धतीने आम्ही सॉल्व्ह करू शकतो याच्यावरती आम्ही काम करतोय. त्यामुळे तुम्ही पण याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ होऊ शकेल. आणि तुम्ही शेअर केलं तरच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळं माझी रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.